लुटी रे नाही बुवा, ते तर काही आलं नाही भेटा गिटायला, काही फोन नाही, काही नाही, काही नाही. का तेच म्हणलं, ते देवमन भाऊ म्हणे तुम्हाला भेटायला गेले म्हणे, म्हणून म्हटलं बा इकडे आले गेले का म्हणून विचारासाठी आलो होतो. नाही नाही आलेच नाही तर भेटायला आलेच नाही. ठीक आहे, मग तेवढंच पाहिजे होतं. बरं येतो मग येतो. हो पण काही काम होतं का? अरे मी सगळे पळाले, कोण नाही राहिलं म्हणलं. झाला डुंबा 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 झाला द्यायचा. गेले कोमात गेले ते, आता काही राहिलं नाही द्यायचा. आता पुरा चकाचक झालं म्हणलं. आता खुदाचंच काम राहिलं आपल्याला. हे ना मग आता टिकाच घेऊन गेलो लवकर आणि सुरू करून दे फटाफट. मी पावड्यानं माती ओढतो आणि गोटे बाजूनं करतो. चल घे टिकास लवकर लवकर. रप 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 10-15 मिनिटा जिकडल्या तिकडं करावं लागते बरं ते. हो उलटून काही येते नेम नाही द्यायचा. हो बातच बिलकुल ते जमा होते ते एकत्र. चला मग आता करू मग सुरू. द्या तिकडे द्या माझ्याकडे. 1 मिनिट थांब तू. कसं आहे आता हे रामपूरवाले तर पळाले, यायचा काही विषय राहिला नाही. हो फक्त या देवमण्याचं भेव आहे ना आपल्याला, नाही भस्कन या इकडे तिकडे कुठं हिंडावं जंगलायनं तर. हा रामपूरला गेला बुवा अजून कोण नाही आला. हा त्याला एकदम निश्चिंत करून टाकतो. आम्ही काही येत नाही बुवा, आम्ही चाललो गावाला आता गाडी घेऊन. असं बहाणा करून हो त्याला तिथंच म्हणजे राहू द्या लागल, नाही तर फालतू अजून अजून फोन लावायचा मंदा मंदा. द्या ना लावून द्या त्याला फोन. तोपर्यंत मी सुरू करून देतो मग. द्या लावून द्या. फालतू झोप अरे बस झालं ना, आता समजलं ना मला तुमचे काय आहेत कारनामे. म्हणजे असे करते ते की जसं वाटते की माणसाला खरोखरच काही घडलं का. तिकडे काहीच नाही. जाऊ दे तिकडे. पण हे मामा लुटेरे काही येते म्हणा. हो ना, आता हे कईचा गेला अजून याचा पता नाही. काय आहे याचं काही समजून नाही राहिलं. नाही तर हे बोलून राहिले ते खरं तर नसन लेखाचं. हे तर नसन गेला तिकडे कुकडे काही भेवाळून द्यायला आले. अरे का लुटेरे काही येता म्हणलं तुम्ही. रामपुरात जाऊन बसले पाहिजे याचा पता नाही. वाटच पाहून राहिलो मी फालतू. काय आहे काही येता तुम्ही. मी काय म्हणतो देवमन, आता माय जमत नाही. हो मी कसं आहे आता गाडी घेऊन घराकडेच चालला जातो. हो, कुठं बसता आता तिथं या आणि हे या. मोठे पाटलाला भेटलो मी आणि आता तिकून तिकडेच गाडीने चालला जातो माय. ठीक आहे आता ठेव फोन ठेव. आता काही मी काही येत नाही आता डबल. येतले का मग. आम्ही तर बसलो वाट पाहत. मग आधीच सांगायचं असतं येणं होत नाही म्हणून. जाय मग जाय. हो काही वांधा नाही. करतो मी आराम. पाहिजे म्हणलं रामपूर वाले का. हो लय अगोदर बरं आता आलते मला भेवडून द्यायला बडा बोल. पाहिजे जरा समोरून राहते त्याच्यापासून. काय बोलतो रामपूरवाले तुले भेवळून द्यायला आत्ता आलते का? हा आत्ता काय निमण्याना बाद यायचा. असे पळत सुटले का मग 5-7 जण. जसे काय अखातानं की जायचा जीव घेते का कोणी. बीज पळालेले काय. आणि एक आता ते कंदील पुढे मागून आला पळत. अरे बाबा म्हणे आता माय काही खरं नाही. मला झालं काय. अरे आत्मा मागा लागला म्हणे. मला जाय बाबा मला काही भेवाळ नको तू. डोकं नको तू माय. असं झालं ते. आता पळालेतले काय जे काय आहे काय माहित बा आता कबाळा यायचा. रामपूरवाले म्हणा हात जोडा नाही का. हो ना. अरे बस होते ना म्हणा आता. इतके खेप एकच एक नसते चालत म्हणा. हो आता भेणार आहो का म्हणा मी. हो काही काळजी करू नको तू. काही होत नाही त्या. फक्त भेवाळ्यासाठीच तुले ते असे पैनं धावणं जरासं म्हणजे कलोय गिलोय करत असन ते. हो पण तो कसं कायम राहतं तिथं. हो ठीक आहे मग येतो मी. ठेव फोन आता. मस्त निवांत झोप. काही टेन्शन घेऊ नको. हो आम्हाला तर आमचं काम करू दे. हो ठीक आहे ठेव मग. सगळ्या खोट्या गोष्टी आहे. मी सांगतो शिवलाल भाऊ. कंदील पुढ्याचं काही खरं नाही. त्याला कसं आहे रात्री दिवसा उठता बसता घबाड दिसते. सांगतो तुम्हाला घबाड किंग माणूस आहे ते. त्याला निरा तेच गोष्ट सुचते. दुसरं काही नाही. मग पळत सुटणार भूत दिसणार काही आपलं. आता सांगे ना मला पोट्टे. चला 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 मला काहीच नाही. खोट्या गोष्टी आहे. नाही ना खऱ्या गोष्टी आहे ना. मी सांगतो ना तिथं घबाड आहे. कारण की कंदील बुड्याना लोकायला सांगितलंच नाही. अभंग आहे म्हणजे त्या कागदावर खजानाचं राज होतं. मग नंतर समजलं ना आम्ही झुमऱ्यान आम्ही नंतर चहा घेऊन गेलो ना तेव्हा हे 6 लोक त्या पायऱ्या खोंदून राहिले होते. पण मग पळाले कोण तुम्ही. खोंदातच असतं पूर्ण. काऊन नाही खोंदलं मग. नाही ना हे बा टिकास टाकलीच टाकली की तिकून आवाज निघाला. मामा लुटरे होता का कोण होता. आता यायचं म्हणणं नाही की मामा लुटरे आहे बा ते. तर ते म्हणे त्याला हात लावू नका म्हणे. माझी इच्छा पूर्ण करा. तर कोणती इच्छा बा. तर ते म्हणे जे तुमच्यातनी सगळ्यात लहान असन वयानं त्याचा मला जीव पाहिजे म्हणे. बडी पाहिजे म्हणे. भुसण्या पळायला मग. भुसण्या पळायला सगळ्यात लहान असल्याच्यानं. ते पळाल्यावर मग म्हणे त्याच्यापैकी जे दुसरा लहान असन ते पळायला. मग ते संते पळायला. असे करता करता सगळेच पळाले. कंदील बुड्या सहित कोणीच नाही राहिलं. मग लक्षात आलं की देवमन भाऊ भेटले म्हणते कंदीला बजील. त्याचा फोन आला की म्हणे बा मामा लुटरे इथंच होता. बहुतेक आमची गॅरंटी अशी आहे की बा त्यानंच भेवाळलं आम्ही पळालो. म्हणून म्हणलं लवकर चला ते घबाळ काढायच्या आत आपल्याला तिथं जाणं आहे. म्हणता नाही का हाय तसं म्हणा. पण कधी बुड्यानं मला सांगत नाही राहायचे. हे गलत वाटू राहिलं मला. हो ना आता नेहमी संग राहणार मी. बरं जाऊ दे बा आता. हो पण आपला जर गावाचा फायदा होत असेल तर चला मग लक्ष देऊ नाही का. हो पाहू काय होते तर. तेच म्हणलं हातावर हात देऊन बसू नका. लवकर उठा आणि चला फटकन. कसं आहे गावाचा प्रश्न आहे ना. हे झालं तर पुरं गाव आहे बा मालामाल होऊन राहिलं. चला फटकन चला. मला तर वाटतं येतच नाही का देवदर्शन
असं नाही का? अरे काय का देवदा, चला ना पटपट जा लागेल ना आपल्याला. तुम्ही हे बा जंगलाकडचा रस्ता अळवा. हो तिकडे मग पाठवले म्या लक्ष्मण गिक्ष्मण तिकडे गावाच्या रस्त्यानं, आणि आम्ही चाललो आता तिकडे डोंगराकडे. हो तुम्ही लवकर जा शांताराम भाऊ, पायजा म्हणलं जरासं जंगलाच्या रस्त्यानं जास्त शक्यता आहे त्याची पोहायची. हो चला फटाफट. हो पण हे तुम्ही करून राहिले सगळं थोटा. आता पोट्टे सांगून राहिले म्हणून मी ऐकून राहिलो, नाही तर कंदील बुड्यावर मा 1% भरोसा नाही. हो तुम्ही म्हणता ते घबाड सापडलं आणि ते आता मामा लुटरे तिथं आला आणि हे पळत सुटले. आता काय आहे आणि काय नाही. हो मला तर काही याच्यात गॅरंटी वाटून नाही राहिली, पण आता म्हणजे पोट्टे म्हणून राहिले म्हणून चला बा. हो ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे, खरं काय खोटं काय हो, येणारच आहे बाहेर आता. पहिले आपल्याला काही ना काही तर करावं लागेल ना खुशी. त्याला गावाच्या बाहेर तर नाही जाऊ द्या लागन. जर खरं असेल तर पाहू ना आता काय होते. तर आम्हाला तर हे बा 1% गॅरंटी नाही, पण आता तू म्हणतो म्हणून आम्ही तिकडून थांबतो. तुम्ही जा तिथं त्या मंदिरावरचं काय आहे ते पहा. चला निघा पटपट. आले वाटते रे, आले वाटते. आवाज येऊन राहिला बा. चला रे, चला, 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 लवकर, लवकर चला रे. काय सगळं झाल्या रे का? चला लवकर. कधीला बाबा इथं आहे का तुम्ही? अरे काय झुंबरले का काव पाटील, काय पळाले राजे तुम्ही? आलो भाऊ तुमचा मांबो आहे ते. असं कसं काय करू राहिला म्हणलं हे? अरे हो ना, माया बाबू आहे ते. हो ते का मी काय नाही म्हणून राहिलो का, पण आता मी ते काय कारनामे करत त्याला मी जबाबदार आहो का? आता ते होय का नो याची अजून 100% गॅरंटी तरी आहे का? पाहू ना आता काय होते तर. ते जर असलं तर मी सांगेन त्याले. बाबू तू काही चौरे करू नको. तुला इथून जाऊ देत नाही. हो ना, मग तेच म्हणलं आलो फोले की तू फोन लावा त्याला विचारपूस कर, पण ते फोनही उचलून नाही राहिला पुढचा. पण काही हरकत नाही, आपल्याला काही करण्याला लागत. आलो भाऊचा काही संबंध नाही त्याची. हो तर आता आपण एक काम करू. हो तर आता तिकडच्या जंगलाच्या रस्त्यानं काही माणसं पाठवले का तुम्ही? हो तिकडली बाजू ती जंगलाची देवदास सनसनी शांताराम गणगणी त्याच्या संग 2-4 माणसं आहे. आणि इकडची आता इच्छीची बाजू आहे, इथं आता सरपंच साहेब लक्ष्मणराव आणि मुंगश्राम भाऊ. हो हे जागा सांभाळतील. बाकीचे आता आपल्याला चालायचं आहे तिकडे डोंगरावर. हो मंदिराजवळ. बरोबर, ठीक आहे ना, ठीक आहे ना. चला मग आता आलो भाऊ इथेच राहू द्या. हो बाकीचे आपण सगळे चला आता. म्हणजे कसं आहे, इथं चांगला दट माणूस पाहिजे. हो तिकडे देवीदास सनसनी आहे आणि बाकी आपण डोंगरावर पाहूच मग आता सगळेच्या सगळे. चला घ्या म्हणलं टेंबे गिंबे घ्यायचे, पुढची तिथं आपल्या काळ्या गिड्या आहेत. चला आता पटपट. हो चला लवकर आक्रमण करायचं आहे लवकर. चला चला मग आता काही लाकडं गिकडं जमा करू. आडवे बांधा लागण ना रस्त्याचे आडवे. गोटे गिटे टाकू म्हणता. हो म्हणजे पोयाला नाही पाहिजे, नाही तर बस अजून पोयाचा तर बसा लागण आपल्याला म्हणायचे की काय केलं तुम्ही. चला घ्या लवकर लवकर. चला लक्ष्मणराव, चला आलो भाऊ. अरे बाप, 15-20 किलोला मरण नाही रे भाऊ. हो मेला का काय भारी आहे रे. थांब ठेवू दे मला आता. मामा काय रे बजेट बसलं हो. पाना उघडता का म्हणलं. पाना उघडून नाही नाही नाही, हे पा आता टाइमच नाही आपल्यापाशी. लवकर उचलून घेऊन निघणार आहे बरं इथून. हो बाकी एक काम करावं लागेल गड्या आपल्याला. हो कारण की ज्या मंदिराच्या परिसरात आपल्याला सापडलं नाही, हो इथं मोठं मंदिर बांधा लागेल आपल्याला. हो त्याचं कमीत कमी या मालातलं हे पा 25 नाही 50% हिस्सा गेला चालते, पण मंदिर झकासच बनवायचं इथं. बाकी आपला माल. हो चला उचला लवकर आणि चला निघा. तर मामा चालता कुठं म्हणलं. हो काही गावातून काही आपल्या अडचण येईन का? कसं करता? नाही नाही नाही, आता गावातून जातं का बावा. आता हे एवढं मोठं घबाळ घेऊन हो पहिले आता जंगलाच्या रस्त्याने निघा लागन आपल्याला. हो तिथं यायला काहीतरी व्यवस्था लावा लागन, नंतर बरोबर हिशोबानं हो घेऊन जा लागन. कोणी आलं का हो? मामा रामपूरचे लोक आले का? आवाज येऊन राहिला हो. अरे मामा लुटे रे, का भाग रहा तू? वहाँ पे रुक तू, वहाँ पे खजाना लेके भाग रहा क्या? अरे ढाण्या आहे ढाण्या अभी. वारं पलटलं रे भाऊ भाच्या. हो रामपूरवाले हो आले वाटते बाबा जत्रा घेऊन. ఇంకా ढाण्यासमोरच आहे म्हणते ना, कंदील बुड्यान पेट्रोल वाटते गावराच्या. हो झाला आता डुंबा डुंबा टुंपा टुंपा. हो गेलं वाटते, गेलं कोमात आता. पाहू आता हे पा एक काम कर. हो तिथून पाय जण कितीक लोक आहेत. हो कितीक जण आहेत ते. हो म्हणजे सामना होते का नाही आपला, का पहिनं होते पाय आता लवकर. बरोबर पाय, दिसू नको फक्त. बरोबर पाय तुम्ही कोण कोण आहेत. हो लोक किती पाहतो. 1 मिनिट आलोच. मामा लुटे रे, इतना सन्नाटा क्यों है भाई? पूरी तरह घेर चुका है तू, भागने की कोशिश मत करना. पूरे रामपुर वासी ने इस डोंगर को घेर चुका है. तू ना भाग सकता है ना वहाँ पे छुप सकता है. चारों तरह के रास्ते बंद किए हुए हैं. तू हमारे हवाले कर दे, नहीं तो तेरा कुछ खरा नहीं होगा.
और एक बात ध्यान से सुन लुटेरे, यदि तूने कुछ चालाकी करने की कोशिश की तो अंजाम बुरा होगा। रामपुर से पंगा तो हो जाएगा दंगा। जल्दी बाहर निकाल। बाबा मामा चारी बाजून बाबा रामपूरचे लोक आहेत, मला टेबी घेऊ काड्या आहेत त्याच्या हातांनी, शिवलाल पुढे आहे म्हणलं. हे बा सगळे चारी बाजून असे उभे दिसून राहिले ते. कसं करता मामा आता, कसं करता म्हणलं. लुटेरे घबरा गया क्या रे? हाँ घबरा गया क्या? तू आ रहा क्या? मैं आऊँ, जल्दी बोल तू। यदि यहाँ से भागने की कोशिश कोई तो कोई फायदा नहीं होगा। चारों तरफ के रास्ते बंद कर चुका हूँ मैं। जल्दी से जल्दी बाहर निकाल, हमारा खजाना नहीं ले जा सकता तू। चल जल्दी बाहर निकाल, तू आ नहीं तो मैं आ रहा अभी। मामा कसं करता म्हणलं आता, हे येऊन राहिले ना वर. हा मी घेऊन पाहू का म्हणलं. हा तुम्ही याची संग गोष्टी सांगत बसा. आहे ना, तेच तर वांदा आहे. चारी रस्ते बंद मारलेत त्यानं. हो, जंगलाकडे नाही पळता येत ना, गावाकडे नाही. हो, थांब तू, मिस करतो काय करायचं ते पाहू दे. 1 मिनिट मला पोझिशन पाहू दे. काव कंदी लाभजी काय होऊ नये ना टूर आहे म्हणलं, काही वरे आहे का नाही कोणी? हा फालतू माझ्या घसा कोळला करून राहिलो मी. हा आहे का नाही म्हणलं वरे? नाही ते इथंच असला पाहिजे, कारण की आम्ही आता लक्षच ठेवू ना. आता इतक्या लवकर ते पोहोच नाही शकत, कारण की एवढं मोठं खोदणं ते काढणं इतकं सोपं नाही ना. 100% वरेच असला पाहिजे ते. पण जाईन कुठं ते? त्याला ताणच लागणार आहे ना, पाणी तर लागणच नाही त्याले. हे पा सर्वजण इथंच ठाण मांडून बसा काय. बाकी टेन्शन घ्यायचं नाही. एक जण पाण्याला पाठवा, पाणी गिनी प्या. रातभर याला इथंच अटकवा जा. शेवटी याला येणंच आहे खाली. 100% सांगतो तिथंच आहे ते. तिकडे आला ना. अब आ गया ऊट पहाड़ के नीचे। हाँ कैसा भाग रहा है क्या घबाड़ लेके? अरे बाबू रामपूरचा नान नाही करायचा म्हणलं लुटेरे. हो किती माल आहे का आहे सांग लवकर म्हणलं. आणि मुकाबस म्हणलं, मुकाबस. इथून हे पा टोय गोटे सुरू होईल, समजलं का? हो, इथून का म्या गोटमार जर केली ना तर एक जाग्यावर राहायचं नाही. तुम्ही सांगून राहिलो मी. सटकन तुम्ही इथून निघा म्हणलं काय. हो, इथं थांबायचं नाही कोण, नाही तर मी गोटमार केल्याशिवाय राहणार नाही. अरे बाप, अपने गली में आके अपने पर भुक रहा है तो. ए म्हणलं बाबू मुकर आहे ना लुटे रे. हो अगोपणा करू नको म्हणलं बाबू. तू काय भेवाडून देतो रे आम्हाला. अरे बाबू म्हणलं रामपूरचा नान करू नको तू. लवकर आमचं घबाड बाहेर काढ. तू कुठे ठेवलं तर? तुमचं आहे ते घबाड, तुमच्या आबूजीनं रोवून ठेवलं आहे तिथं. गोटमार आहे पा, इथून गोटे सोडून देईन म्हणलं मी उतारात नाही. फालतू मग कोणाचं डोकसं फुटलं आणि कोणाचं टंगळं मोडलं तर मला सांगायचं नाही. लवकर जान प्यारी आहे तू, निकल जाय असे. ए तू काय गोटमार करतो काय गोटे फेकतो तू? इथून हे बा टेंबे का लावले ना तर पुरा पहाड पेटून दिलं का. सटकन म्हणलंय बा जे घबाड आहे ते बाहेर काढ, आम्ही वर येऊन राहिलो. चला रे चला, सगळे चला बेटा. अरे लुटे रे बा, राडा करू नका तुम्ही. फालतू आहे बा, राडा झाला तर कोणाचाच फायदा होणार नाही ना. तुले ना मध्ये घाल कुत्रेला होईन बसा लागत. सगळ्या जनतेला माहीत झालं घबाडे चाललं जाईन, सरच चाललं जाईल. म्हणून म्हणतो शांततेच्या मार्गाने काही गोष्टी करा लागत असते. सुवर्णमध्ये काढू ना आपण. आम्ही येतो ना बरे. हे बा आम्ही मोजके लोक येतो, त्याच्यावर आपण काही ना काही ठरू ना. तू एवढा म्हणजे एकटाच कसा काय घेऊन पोहून राहिला? अरे आमची त्याच्यात किती मेहनत आहे, तू पाय ना जरासा. लवकर विचार कर म्हणलं. हो पयाचा विचार करू नको तू. चारी बाजून आमच्या रस्त्यावर माणसं उभे आहे, सांगून ठेवू राहिलो. सगळी सोय लावून इथं आलेलो आम्ही. म्हणून म्हणलं लवकरात लवकर निर्णय घेऊन सांग काय करायचं ते. भाच्या आता काही ताल बसत नाही आपला. हो, याच्या चर्चेतूनच मार्ग काढा लागते आता. बरं ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला, फक्त 3 माणसं तुमची येतील वर, समजलं का? हो, त्याच्यापेक्षा चौथा माणूस येणार नाही. त्याच्यानंतर आपण बोलू. हो, जर पटला मला सौदा तर ठीक, नाही तर विषय क्लोज. चला 3 माणसं द्या तुमचे, कोण पाठवून नाही तर बोलू आपण काय करायचं तर मग. असं काही बोल तू माणुसकी. हो ना, इथे येऊन आमच्यावर दादागिरी करू राहिला. घबाड आमचं गाव, आमचं मंदिर आमच्या गावचं. म्हणलं हे पा काही हरकत नाही. 3 माणसं आम्ही येऊन राहिलो, चर्चा करू आपण, त्याच्यानंतर काय करायचं ते करू. चला रे बाबा शिवलाल, हो एक फोन मारून दे आपला. आपल्या एका माणसाला. हो तिकडला बोलावून घे, शांताराम घनघणीला बोलावून घे आणि आपण दोघा. हो चाल येऊ राहिलो म्हणलं आम्ही 3 जण. चला ठीक आहे. पण बाकीचा कोणी येणार नाही काय, ध्यान ठेवा तुम्ही. भाच्या ध्यान ठेवायचं म्हटलं. जर कोणी वर चढलात बिलकुल गोटमार करायची आहे की नाही करायची. चला या तुमचे कोण 3 माणसं आहे तर लवकर. ओके. फोन करा म्हणलं कंदिलापूर शांताराम बोले. हो कसं आहे हे माणूस आपल्याला आयर येत नाही बरं. हो आपल्याला गोत्यात आणून वरे जाऊ. तेच म्हणलं लावा त्याला फोन ला, मग करू चर्चा. बरं ठीक आहे ना. हो घोडा आहेच त्याच्यापाशी, येते बात असते. हो करतो फोन. बोला म्हणलं काय म्हणते पोझिशन तिकडली. हो सांगा काय आहे विशेष. काही नाही म्हणलं, रणनीती कामी आली आपली. हो एकदम हे पा सांगतो ना तुले, चारी बाजूनं घेरलं म्हणून ते जागेवर आला म्हणलं. हो पहिले तर आवाजच दे नाही. हो आता बाहेर निघाला ते, घबाड सापडलेला आहे त्याले. हो तर त्यानं एक अट ठेवली की 3 जण तुम्ही चर्चेला या म्हणते, त्याच्यानंतर ठरवू म्हणते आपण काय करायचं ते. हो म्हणून म्हणलं तू लवकर येऊन जा, शिवला इथंच आहे. बोलू आपण काय बोलास ते. चल लवकर ये म्हणलं, पटकन घोड्यावर बस आणि चाललाय. बाबा म्हणजे सापडला वाटतं घबाड नाही आहेच का तिथं.
हाय म्हणजे होतच ना रे बा तिथं. आता काय सांगा तुम्हाला. हो ना, आता सगळ्या गावाला वाटप करावं लागते आता. हो किती हिशार येतील किती नाही. जाऊ दे निकलोशे लाभ. बरं ये तू, मी सांगतो ना तुला काय विषय. तर इथं आल्यावर सांगता येईल ना काय आहे काय नाही. अजून आम्ही नाही पाहिलं ना खबर ती. हो ये लवकर पटकन वर जायचं आहे. घोडं घेऊन पटकन पिटावत ये लवकर. बरोबर निघतो मी इथून, बस निघतो. हो देवीदास जा लागते म्हणलं मला. काय चर्चा करायची पाहतो तिथं. हो ठीक आहे लवकर निघतो मी. बरं जा ना, काही हरकत नाही. आम्ही हाव इथे तोपर्यंत. सर्व झाल्यावर फोन करताय का. हो ठीक आहे. हंडा होता का रे वा, इतकं तर काहीच नाही पाहिलं मी. मला पुरं गावच मला म्हणत होते वाटते बा, हे वाटते 20-25 किलोचा माल. का रे हो काय आलं का लुटे रे, कसं म्हणलं तू. एकटा म्हणलं आपलं सगळं सपा करून राहिला होता वाटते नाही. टुंगा डुंगा 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 टुंपा टुंपा देल तर भेवाडून आम्हाला लेखा तो. बरं झालं लेखा ते काहीतरी आम्हाला सुराग लागला तू. असे नको काम करत जाऊ ना तू. अरे आपण मिळून मिसळून जर खाल्लं ना, एक ती लेखा 7 लोकांना खाल्ला आणि इतकं घबाळ आपण आपण खाऊ नाही शकत. काय माणूस आले का. हे किती पचवणं भारी असते माहिती आहे का तुले. चालला पयत घेऊन. आम्ही पता नसता त्याला का पोलीस स्टेशनले. तू का पचत होता का ते. आणि आम्ही घेऊन पाहिलं असतो तू पचू देतं का आम्हाला. म्हणून म्हणलं आपण कसं आहे सगळ्याचे विचारानं करू. सगळ्याचं बजेट बसते याच्यात. हो पण आता पुढे काय करायचं. हो आता आम्हाला चर्चेला बोलाल तुम्ही, म्हणजे तुमचं आहे काय म्हणा. वाटाघाटी करासाठीच तिघायला बोलावलं ना मी. का इथं गोंधळ करायचा आहे आपल्याला का राळा करायचा आहे. हो तर आता एक काम करा, 50% माया हिस्सा राहील, 50% रामपूरचा राहील. चला आत्ता जिथंच खोला आणि बिलकुल त्याच्यातनी 15-20 किलो माल आहे मी उचलून पाहिलं. बाबा लय शहाणा दिसू राहिला तू. म्हणजे 50% तू आणि 50% पुरं रामपूर. काही बोलून राहिला तुझं. अरे किती लोकांना माहित झालं ते राजा तो अचानक. नाही तर आम्ही 6 लोक होतो फक्त पहिले. त्याची गोष्ट अलग आहे. आता सगळ्या गावाला वाटायला लागते आम्हाला ती. मग ते बी चुपचाप मध्ये जास्त माहिती होऊ देत नाही. मग मी काय करणार आहो. 50% भेटू राहिले याच्यात तुमचं तकदीर माना तुम्ही. नाही तर पयालोच तो घेऊन मी आता लो. चला बा म्हणलं समजदारीनं म्हणतात म्हणून ऐकलं मी. नाही तर आता लोक जंगलात गायब झालोच तुम्ही. नाही असं नाही जमत ना मामा लुटे रे. याच्यातनी समजा 20 किलो जर असन तर त्यातलं तुम्हाला 1 किलो भेटन. 19 किलो आम्हाला, म्हणजे 95% आमचा, 5% तुमचा. 5% फक्त 5%. मग काय सर तुलेच देणार आहो का आम्ही. आमच्या गावाला काय आम्हाला खेटरानं घेणार नाही का. तुम्ही वाटाकाटी करायला गेले का तिथं का वाटून द्यायला गेले म्हणून. हे बा तुले मी सांगतो ना, आम्ही म्हणतो की 5% देऊन राहिलो. हो इतकं म्हणजे कोण देत असते का. 95% सगळ्या गावात वाटायला लागते ना आम्हाला. नाही 5%त कसं काय बसणार आहो मी. अरे हुट म्हणलं चालत नाही. मी तर मग पोलीस स्टेशनला फोन लावून जमा करून देतो मी. जाऊ द्या ना विषय. तुम्ही बी फिटले मी फिटतो मग. तसं नसते ना. ऐका तुम्ही एक काम करा. हो सगळेजण वर बोलावू आपण. ते काढू किती आहे काय आहे मोजमाप करू. सगळ्याला समसमान वाटून देऊ. जाय तिकडे. हो टेन्शनचं काम नाही. नाही तसं नाही एक काम करा आता. हो एकच मान्य करतो मी. मोठे पाटील आहे ना, हो त्याच्या घरी घेऊन जाऊ हे. हो त्याच्या घरी जायचं आणि उद्या सगळेच्या सगळे लोक तिथं यायचे आणि ते जे सांगतील तसं करायचं आपल्याला. आणि बाकी एक सांगतो, मंदिरासाठी आपल्याला खर्च करायचा आहे आणि मंदिर इथं मोठं उभारायचं आहे. बरं हे बा कंदिराबाजी, मी काय म्हणतो. हो मोठे पाटील जे करीन ते मान्य म्हणा. हो काही हरकत नाही. हो आपण मोठे पाटलाचे ते सगळं घेऊन जाऊ. उद्या याच्यावर पूर्ण लोक आपण बोलावू गावातले. बरोबर पद्धतशीर याची हिशेवाटी करू आणि सगळं गाव मालामाल करू. झालं काय विषय आता. हो ते जे सांगतील तसा निर्णय घेऊ आता. चला उचला आता आणि चला गावाकडे. हो फक्त म्हणलं तुमच्या गावाला सांगून ठेवा. हो नाही तर देतील सऱ्या सोयऱ्या धायऱ्यात करून. हो फालतू इथं धाड पडायची तर सरळ चाललं जाईल. चला मग चुपचाप घ्या उचला आणि चला आता मोठे पाटलाच्या घरी. हॅलो बोला शिवलाल भाऊ. का रातभर इथंच राहा लागते का. हो काही लागला का मेळ. नाही बा सरपंच साहेब आम्ही येऊन राहिलो. बस झालं म्हटलं आता. ते सापडलं घबाळे सापडलं सगळंच पद्धतशीर झालं. हो आता हे मोठे पाटलाच्या घरी आपल्याला जाणं आहे. उद्या सकाळी त्याचा काजीमुला करणं आहे. हो तर आता आम्ही इथून निघालेलो आहोत. तुम्ही आता घराकडे निघा. हो तेच म्हणलं. घबाळाचा असं मोठा असा हांडा आहे. वरून असं पॅक आहे बिलकुल तांब्याच्या त्या यानं पत्र्यानं. हो त्याला काढा लागं. नंतर उद्या ते काय आहे ते करू. समजलं का. हो तेच म्हणलं. फक्त आता पुढे काय करायचं ते मोठे पाटले ठरवतील. चला आता तिकडे. बरोबर ठीक आहे ना. पाहू ना मग काय करायचं. हो या तुम्ही पाहू उद्या काय करायचं.